गुड मॉर्निंग. तर सकाळी सकाळी मस्त गावावरून तुम्हाला वेलकम करते आणि तुम्हालाही जर इथे राहायला यायचं असेल तर तुम्ही पण येऊ शकता. शहराच्या गर्दीपासून दूर आणि निसर्गाच्या कुशीत असं छान असं इथे मस्त वाटतं एकदम. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. इथे तुम्हाला रूम्स पण अवेलेबल आहेत छान अशा, आणि तुम्हाला त्याचे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी डिटेल्स देते. तर इथे आल्यापासून पूर्ण काही ना काहीतरी वेगवेगळे पदार्थ आणि असंच चालू आहे. हे मी गोव्यावरून निरफणस आणलं होतं, सो त्याचे निरफणसाचे काप केले आणि आमचं दुपारचं जेवणाचं पान असं काहीसं दिसत होतं. जेवण झाल्यानंतर थोड्या वेळाने दुपारी आम्ही सांडगे केले. थोडीशी मी मदत केली सांडगे करण्यासाठी, आणि हे सांडगे मस्त मागे असे उन्हात, कडकडीत उन्हात तापवायला ठेवले. ऍक्च्युली एवढं कडक ऊन होतं, पण 2 दिवसात छान वाळले. त्यानंतर खूप वर्षांनी चल्लसाट खेळलो, ते पण चिंचोके आणि असं सगळं जुन्या पद्धतीने. खूप मजा आली. माझी मुलगी, माझी बहीण आणि माझ्या आत्तेभावाचा मुलगा असे सगळे मिळून आम्ही खेळलो. त्यानंतर काय, तुम्हाला जसं म्हणाले तसं खायचंच सगळं चालू होतं. रात्रीच्या जेवणात मस्त रगडा पॅटीस, पाणीपुरी, त्यानंतर ढोकळा बनवला, डाळ कैरी बनवली आणि व्हॉट नॉट. सगळे आम्ही बसलो जेवायला की चला आता बसूया, आणि विसरलो होतो या सगळ्या गडबडीत. तर रगडाच बनवायचा राहिला होता, सो तो बनवला आणि मस्त असा यम्मी रगडा रेडी केला त्याने, आणि सगळ्यांनी मिळून आम्ही त्याचा आस्वाद घेतला. चला, भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.